सो हॅलो माय यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आपण आलेलो आहोत माहूरमध्ये श्री रेणुका मातेचं दर्शन करण्यासाठी. मी आणि माझा भाऊ आम्ही सकाळी निघालो होतो, तर आता येऊन पोहोचलो. तर आम्ही 4 घंट्याचा रस्ता होता आमचा इथे येण्यासाठी आणि खूप छान आता आमचं दर्शन होणार आहे. तर मी तुम्हाला जरा सांगू इच्छितो की हे जे मंदिर आहे ते 3.5 शक्तिपीठापैकी एक मानलं जाणार आहे. आणि तर चला आता जाऊयात, आपण जाऊन दर्शन घेऊ रेणुका मातेचं. आणि खूप छान असा व्ह्यू आहे इथला, तर तुम्हाला मी दाखवतो, आहे की नाही. असं प्रसिद्ध असं मंदिर आहे माहूरगड म्हणून. इथं माहूरगड किल्ला पण दिसतो आपल्याला मागे, मागचा किल्ला आहे माहूरगड. आणि आपण बघू शकता इकडे, आपण पाहू शकता की असे सुंदर असे 2 तलाव आहेत इथे. आणि पावसाळ्यात तर खूप निसर्गरम्य वातावरण असतो आणि असा हे वरून व्ह्यू दिसतो सुंदर असा. आता तुम्हाला सांगू इच्छितो की इथे खूप सारे दूरदूरून भक्त येतात. म्हणजे ही देवी नवसाला पावणारी देवी आहे. तर आता आम्ही सरळ निघालोत मंदिराच्या दिशेने. आणि मंदिराला जाण्याच्या पहिले तुम्हाला इथे पायऱ्या लागतील आणि 200 ते 250 या पायऱ्या आहेत. तर या पायऱ्या चढून आता आपल्याला वरी जायचे देवीचं दर्शन करण्यासाठी. आणि जाताना तुम्हाला पूजेचं जे काही सामान वगैरे लागेल ते तुम्ही इथून घेऊ शकता. आणि खूप लोक या पायऱ्याहून नवस वगैरे करत पण जातात, नारळ फोडत वगैरे. त्यामुळे सर्वांचा आपला नवस फेडला जातो. आणि इथे जाण्याच्या पहिले तुम्हाला देवीला जे काही अर्पण करायचे ते सर्व तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. खूप लोक साड्या वगैरे, पान, फूल, फळं अर्पण करतात देवीसाठी. आणि इथे खूप छान असा पेढा आणि कलाकंदसुद्धा भेटते, जे आम्ही सुद्धा महाराष्ट्राला 3.5 शक्तिपीठापैकी एक असणारे शक्तिपीठ हे माहूरचे श्री रेणुका देवी मंदिर म्हणून ओळखले जाते. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगात रेणुका देवीचे हे सुंदर असे मंदिर आहे. नैसर्गिक सौंदर्यात डोंगरात वसलेले हे मंदिर सर्वांनाच आकर्षित करते. देवगिरीच्या राजाने हे मंदिर सुमारे 800 ते 900 वर्षापूर्वी बांधण्यात आले. माहूरची श्री रेणुका देवी ही परशुरामाची माता म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. आणि रेणुका मातेचे हे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे. आणि माहूरगडावर श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी सुद्धा भाविकांची श्रद्धा आहे. तर आम्ही आज आलेलो आहोत रेणुका देवीचे दर्शन करायला. तर चला. तर मध्ये आल्या दिसते आपल्याला ही दर्शनाची रांग. आणि आज तेवढे लोक नव्हते, त्यामुळे डायरेक्ट दर्शनाला सोडत होते. तर सर्वांनी आपली वस्तू वगैरे सांभाळून ठेवा, कारण इथं माकडे वगैरे खूप आहेत. त्यामुळे सर्वांनी सांभाळून ठेवलेलेच बरे आपले. तर चला आता आपण मंदिराकडे जाऊयात. आणि तिकडे जाण्याच्या पहिले आपल्याला दिसते बाहेर तांबूल. तर तांबूल काय आहे तर तुम्हाला सांगतो मी तांबूल आहे काय. तर तांबूल हे माता रेणुका देवीसाठी विडा म्हणून दिले जाते आणि हे प्रमुख नैवेद्य म्हणून उपयोगात येतो. तर देशभरातून माहूर येथे येणारे जे भाविक आहेत ते तांबूलचा प्रसाद हे आवडीने ग्रहण करतात. त्यांना आणि यावरून तांबूलला GI टॅगसुद्धा मिळालेला आहे. आणि माहूरगड ही रेणुका मातेच्या पानाचा विडा तांबूल हा मुख्य प्रसाद आहे. इथून कोण दिसते माहिती का, देवी दिसते त्या.
तुमचं लई भारी आहे रे, आपल्याला एक आलं तर आपण एवढं उड्या मारायला. तर मित्रांनो, आम्ही आता दर्शन वगैरे सगळं झाले आमचं, आणि लवकर दर्शन झाले, जास्त काही नव्हती भक्त तिथे तेवढे. तर आता चाललोत आम्ही ते परशुराम मंदिराकडे. गाईज बघू शकता, आम्ही आता घरून मस्तपैकी खायला आणलेलं आहे. असं मस्त दर्शन करून परशुराम मंदिराचं मस्तपैकी आम्ही इथे निसर्गरम्य वातावरण आहे मस्तपैकी. मग आम्हाला मस्त पलंग भेटला आहे जेवायला. आता बघा मस्तपैकी ठेसा, भाकर, पोळी वगैरे आणि कांदा. आता आपण कांदा फोडू. या प्रकारे माझा भाऊ कांदा फोडताना, अरे बा, फुटला वा, एकाच झटक्यात. खतरनाक प्रो आहे बाबा माझा भाऊ एकदम. तर मित्रांनो, जेवण वगैरे आमचं खूप छान असं झालेलं आहे. तर आम्ही आता वापस आलो होतो वरी, आणि इथे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं दृश्य दिसते, आणि इथून जावंच वाटत नाही आपल्याला, कारण समोर डोंगर दिसते हिरवंगार. तर चला मित्रांनो, आता आमचं आजचं दर्शन खूप छान झालेले. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून टाका आपल्या चॅनलला. चला भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.